मेष राशीच्या जातकांनो सावधान. उद्या 23 ऑगस्ट रविवारी सूर्य उगवण्याआधी तुमच्या घरात रक्ताच्या नात्याचा एक असा भयंकर स्फोट होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. उद्या एक स्त्री आणि पुरुषचा असा विषारी वाद तुमच्या दारात पेटणार आहे ज्याची एकाच ठिकाणी तुमच्या कष्टाचा संसार, जमवलेली प्रतिष्ठा आणि आयुष्यभराची कष्ट एका सेकंदात जळून राख करेल. मेष राशीच्या जातकांनो श्वास रोखून धरा, कारण उद्या 23 ऑगस्टला तुमच्या कुंडलीत मंगळ आणि राहूचा 502 वर्षांनंतरचा सर्वात घातक महाअंगारक योग बनत आहे. उद्या तुमच्याच ओळखीचे दोन चेहरे तुमच्या पाठीमागे मोठा डाव रचत आहेत. जर उद्या तुम्ही त्या दोघांच्या वादात पडलात किंवा मी सांगितलेला एक महाभयंकर चूक केली तर रविवारी रात्री 12 वाजण्याच्या आत तुम्हाला कोर्ट कचेरी, पोलीस आणि रक्ताच्या अश्रूचा सामना करावा लागेल. कोणी रचलाय हा विनाशकारी कट? ती स्त्री आणि पुरुष कोण आहेत? जर स्वतःचे घर आणि नशीब वाचवायचं असेल तर हा 17 मिनिटाचा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काळ तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. नमस्कार मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. मेष राशीच्या जातकांनो, आता एक सेकंदासाठी तुमची नजर स्क्रीनवरून बाजूला हटवू नका, कारण आता मी तुमच्या पत्रिकेत निर्माण झालेल्या त्या अंगारक ग्रहाच्या महाविनाशकारी योगाचे सत्य सांगणार आहे, जो उद्या 23 ऑगस्ट रविवारी तुमच्या संपूर्ण आयुष्याची खळबळ उठवण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्योतिषशास्त्र सर्वात आक्रमक आणि भयंकर ग्रह कोणता मानला जातो? मंगळ, जो स्वतः मेष राशीचा स्वामी आहे. पण उद्या 23 ऑगस्टच्या या सूर्योदयी तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि अत्यंत क्रूर अशा राहूची थेट 502 वर्षांनंतर समोरासमोर भेटणार आहे. जेव्हा मंगळ आणि राहू एकत्र येतात तेव्हा ज्योतिषशास्त्राला त्याला महाअंगारक काळयोग म्हणतात. याचा थेट अर्थ आहे उद्या मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात शांतता उरणार नाही. तुमच्या रागाचा भडका उठेल, तुमचा विवेक नष्ट होईल आणि घरातील स्त्री पुरुषांच्या वादातून रक्ताचे पाणी होईल. उद्या 23 ऑगस्टला तुमच्यावर धडकणारे हे 5 महाभयंकर इशारे आत्ताच काळजाचा ठोका करून ठेवा, कारण पहिला इशारा कौटुंबिक अंगीचा भयंकर ढोंग. उद्या घरात क्षुल्लक कारणावरून पती पत्नी किंवा घरातील स्त्री पुरुष असा भयंकर वाद उफळून येईल जो थेट एकमेकावर हात उचलण्यापर्यंत किंवा घर सोडण्यापर्यंत जाईल. दुसरा इशारा सार्वजनिक बदनामी आणि कोर्ट कचेरी. उद्या गुप्त शत्रू आणि विरोधक एकत्र येऊन समाजात तुमची मेहनत करण्याचा विषारी प्लॅन आणत आहे. एक खोटा आरोपामुळे पोलीस कचेरीची पायरी चढावी लागेल, 99% शक्यता आहे. तिसरा इशारा अचानक अपघात आणि रक्ताचा सडा. उद्या वाहन चालवताना, प्रवासात किंवा दारात वस्तूचा वापर करताना अत्यंत सावध राहा. मंगळचा रोष उद्या तुमच्या शरीरावर मोठा घाव घालू शकतो. चौथा इशारा पैशाचे महासंकट आणि आर्थिक. उद्या घाई गडबडीत कोणालाही दिलेले पैसे किंवा केलेली सही तुमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई बिघडून टाकेल. उधारी वसूल होण्याऐवजी भांडणे विकोपला जाईल. पाचवा इशारा एका बाहेरच्या स्त्रीने पुरुषच्या वैयक्तिक वादात तुम्हाला जाणीवपूर्वक खेचले जाईल, तर तुम्ही त्या वादात पडलात तर दुसऱ्या अंगीत तुमचे स्वतःचे घर जळून भस्मात होईल. पण आता ही स्त्री पुरुषाचा वाद नेमका कोणामध्ये पेटणार आहे, हे तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला कसा होणार आहे सर्वनाश, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता श्वास रोखून धरा, कारण आता आपण या महाव्हिडिओच्या महानाट्यात त्या सर्वात भयंकर टप्प्यावर आलो आहोत, जिथे उद्या 23 ऑगस्टला तुमच्या डोळ्यासमोर रक्ताचे पाणी करणारा खेळ रंगणारा. मेष राशीच्या जातकांनो, उद्या तुमच्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा नात्यात एक असा स्त्री किंवा पुरुषचा विषारी वाद पेटणार आहे ज्याची झळ थेट तुमच्या संसाराला बसणार आहे. कोण असेल ही दोन माणसे आणि काय असेल तो वाद? हे दोन माणसे पूर्णपणे अनोळखी नसून तुमच्या अत्यंत जवळची, तुमच्या नात्यातील किंवा तुमच्या ओळखीतील अशी. उद्या ज्याच्यातील सुप्त वातावरण सदैव पैशाची अफरव किंवा जुना गुप्त संबंध रहस्य अचानक चव्हाट्यावर येईल. ही स्त्री पुरुष एकमेकावर चिखल फेकतील किंवा मर्यादित ओलांडतील. कसा होणार सर्वनाश? खरा धोका इथे लपलेला आहे. दोन लोक स्वतःचे काळे धंदे लपवण्यासाठी, स्वतःला बचाव करण्यासाठी तुम्हाला बळीचा बकरा बनवतील. तीच स्त्री
तुमच्या खोटे आरोप करेल किंवा तो पुरुष तुम्हाला बहाण्याने पुढे स्वतः निरनिराळ्या गोष्टी सांगतील. जर उद्या तुम्ही रागाच्या भरात तुमच्या वादात तोंड घातलं किंवा एकमेकांची बाजू घेतली, दुसऱ्यांवर धावून गेला, तर मंगळ राहूचा हा अंगारक योग तुमच्या घरावर असा आगीचा ठोंब टाकेल की तुमच्या हातात उरेल फक्त राख. पती पत्नीच्या नात्यात कधी न मिटणारा दुरावा येईल, कोर्टाच्या पायऱ्या चढावे लागतील आणि वर्षानुवर्ष कमवलेली तुमची प्रतिष्ठा एका मिनिटात धुळीत मिळेल. पण आता विनाशाच्या गर्दीतून तुमचा बचाव कसा होणार, नशीब कसं पलटणार, ही सर्व काही संपणार पहा पुढच्या भागामध्ये. मेष राशीच्या जातकांनो, आता छातीवर हात ठेवा आणि पुढील 5 मिनिटं माझी एक बातमी मनात कोरून घ्या. कारण आता आपण या व्हिडिओच्या त्या क्षणावर आलो आहोत जिथे 23 ऑगस्टला मेष राशीच्या भविष्यात सर्वात मोठा निकाल लागणार आहे. मेष राशीचे लोक सोन्यासारखे पलटणार आहे. संकटाचा महाभयंकर डोंगर डोक्यावरून कोसळून सर्व काही संपणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वात गूढ सत्य काय सांगतं माहीत आहे का? मेष राशीचा स्वामी मंगळ पराक्रम, ऊर्जा आणि प्रतीक. पण जेव्हा 23 ऑगस्टच्या या दिवशी राहूची काळी सावली मंगळाला घेरते, तेव्हा तुमच्या समोर 2 रस्ते उघडतात. पहिला रस्ता सर्वनाश आणि अंधाराचा खड्डा. जर उद्या त्या स्त्रीने पुरुषाच्या वादात तुमची विवेकबुद्धी गमावली, जर तुम्ही रागाच्या भरात कोणावर हात उचलला किंवा दुसऱ्यांच्या भांडणात उडी मारून मध्यस्थी करायला गेला, तर लक्षात ठेवा, राहूचा विषारी सापळा पूर्ण होईल. त्या क्षणी घेतलेला चुकीचा निर्णय तुमची प्रतिष्ठा आणि घरातील शांतता भस्म होईल आणि पुढील कित्येक वर्ष तुम्हाला पोलीस, कोर्ट आणि पैशाच्या चणचणीला तोंड द्यावे लागेल. दुसरा रस्ता नशिबाचे महापलट आणि शत्रूचा नाश. पण दुसरीकडे तुम्ही उद्या 23 ऑगस्टला जिभेवर ताबा ठेवा. त्या दोघांनी विषारी कटात न पडता पूर्णपणे मौन बाळगावे, तर हाच मंगळ ग्रह तुम्हाला महाप्रकरण योग देईल. जो वाद तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला गेला होता, तोच वाद तुमच्या गुप्त शत्रूचा खरा चेहरा समोर आणून त्यांना कायमचे धुळीत मिळवेल. उद्या 23 ऑगस्टला नशीब बदलण्यासाठी या 3 गोष्टी सावधानता बाळगा. पहिली सावधानता, विवाद पासून 100 फूट लांब राहा. उद्या तुमच्या समोर कितीही मोठा वाद पेटला किंवा कोणालाही तुमची चेतावणी दिली तरी मी यात नाही याचा तुमचा मंत्र असला पाहिजे. दुसरा सावधानता, रागाच्या भरात आर्थिक निर्णय. उद्या कोणत्याही कागदपत्रावर, करारावर किंवा उधारीच्या व्यवहारावर रागाच्या किंवा घाईच्या भरात सही करू नका. तिसरी सावधानता, शांतता हे सर्वात मोठे शस्त्र. उद्या तुमची शांतता तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठा पराभव ठरेल. जितके शांत राहाल तितके मंगळ ग्रहाचे बळ वाढल. पण या 23 ऑगस्टच्या महाभयंकर संकटाची राख रांगोळी करण्यासाठी, या बजरंगबलीचे रक्षण कवच मिळवण्यासाठी उद्या रविवारचे 5 शक्तिशाली महाउपाय करायचे आहे. पहा आता हा पुढच्या भागामध्ये. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जर छातीवर हात ठेवा आणि पूर्ण एकाग्रतेने पुढील 5 मिनिटे ऐका. कारण संकट कितीही भयंकर असू द्या, त्या स्त्री पुरुषच्या वादाची आग कितीही पेटलेली असू द्या किंवा आकाशात मंगळ राहूच्या अंगारक योग कितीही आक्रमण असू द्या, आपल्या सनातन धर्मात आणि शास्त्रात अशा प्रत्येक विनाशकाली धुळीत मिळण्याचे अमोल आणि भयंकर शक्तिशाली महाउपाय दिलेले आहेत. उद्या 23 ऑगस्ट रविवारी त्या अंगारक दोषाचा प्रभाव निष्फळ करण्यासाठी, घरातील आगीचा डोंगर शांत करण्यासाठी, तुमच्या नशिबाचे बंददार उघडण्यासाठी तुम्ही 5 सिद्ध आणि अचूक महाउपाय करायचे आहे. जर तुम्ही उद्या हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर मेष राशीवर येणारे प्रत्येक भयंकर संकट दारावरून मागे फिरेल. पहिला महाउपाय, श्री हनुमान चालीसा. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, ज्याने आराध्य देवता संकट मोचन हनुमानजी. उद्या रविवार ही पहिली क्रिया तुम्हाला करायची आहे. कसे करायचे? उद्या सकाळी लवकर स्नान करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचे शेंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा. मंदिरात किंवा घरातील देव्हाऱ्यासमोर बसून ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. 3 वेळा हनुमान चालीसाचे पाठांतर करा. हा उपाय केल्याने उद्या मंगळ राहूच्या अंगारक दोषाची तीव्रता शून्य होईल आणि कोणत्याही स्त्री पुरुषचा वाद तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. दुसरा महाउपाय, उद्या रविवार असल्यामुळे ग्रहाचा राजा सूर्यदेव तुम्हाला आत्मबळ आणि पराक्रम देतो. उद्या सकाळी सूर्यास्ताच्या वेळी तांब्याच्या लोट्यात स्वच्छ जल घ्या. त्यात थोडे गूळ, तांबडे फूल, लाल चिमूटभर लाल रांगोळी टाका. अर्ध अर्पण करा. 2 हातात तांब्या धरून सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः म्हणत
उपाय नक्की करा. तुमच्यावर येणारे बदनामीचे संकट दूर होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. तिसरा महाउपाय, दारात बाहेरची लोक नकारात्मक ऊर्जा कट कारस्थाने शिरताना मोठा धोका. उद्या सकाळी एक लाल सुती कापडात 2 मूठ खडे मीठ टाका आणि 4 लाल सुक्या मिरच्या ठेवा. बांधण्याची जागा याची लाल लहान पुडी बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारात बाहेर वरच्या बाजूला टांगा. शास्त्रात मीठ आणि लाल मिरची हे वाईट शक्तींना शोषून बाहेर काढते. उद्या दुपारी 12 वाजता एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीबाला किंवा मंदिरात लाल कपडा, मसूर डाळ किंवा तांब्याचे भांडे दान करा. 5वा महाउपाय, आताच्या आत्ता व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि अंतःकरणापासून टाईप करा, जय बजरंगबली आणि जय सूर्यदेव. फायदा, ही भक्ती तुमच्यासोबत एक सकारात्मक ऊर्जा तयार केली जी उद्या घडणाऱ्या भयंकर घटनेपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण. पण उद्या 23 ऑगस्ट संपूर्ण दिवसात तुम्हाला कोणती एक भयंकर चूक अजिबात करायची नाही, जी जर तुमच्याकडून झाली तर सर्वनाश निश्चित. पहा हा व्हिडिओच्या शेवट अत्यंत भयंकर भागामध्ये. थांबा, पुढे जाण्याआधी माझे हे शेवटचे आणि अत्यंत भयंकर शब्द तुमच्या कानात आणि काळजात कोरून ठेवा, कारण आता आपण या 17 मिनिटाच्या महानाट्याच्या सर्वात भयंकर निर्णयावर आणि अंतिम व्हिडिओच्या टप्प्यावर आलो आहोत. उद्या 23 ऑगस्ट रविवारी मेष राशीच्या जातकांसाठी काळाचा अंतिम न्याय होणार आहे. उद्या जेव्हा तो स्त्री आणि पुरुष वाद तुमच्या डोळ्यासमोर उफळून येईल, तेव्हा त्यांनी मी सांगितलेले महाउपाय केले नाही किंवा स्वतःच्या आक्रमणाविरुद्ध रागात, त्याच्यासाठी एक इशारा नसून काळ रात्रीची अंतिम ताकीद आहे. उद्या 23 ऑगस्टला 3 महाभयंकर चुकूनही करू नका. पहिली चूक, परक्यांच्या वादात मध्यस्थ जाऊ नका. उद्या ज्या स्त्री आणि पुरुषाच्या वादात गप्प राहा, मी दोघांचे मिटवते असं आऊ देऊ नका. दोघे एकत्र येऊन तुम्हाला गुन्हेगारी ठरवतील आणि संपूर्ण बदनामाची कुऱ्हाडी तुमच्या मनावर पडेल. दुसरी चूक, रागाच्या भरात घेतलेला पैशाचा किंवा कोर्टाचा निर्णय. उद्या मंगळापेक्षा प्रदोष तुमच्या डोक्यावर राग भरेल आणि उद्या कोणत्याही कागदावर सही करू नका, कोणालाही आर्थिक शब्द देऊ नका किंवा रागाच्या भरात कोणावर हात उचलू नका. उद्याचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला पोलीस कचेरी आणि तुरुंगाची पायरी दाखवू शकतो. तिसरी चूक, वाहन चालवताना उद्या तुमच्या राशीवर रक्ताचा योग आणि घाई गडबडीत किंवा रागाच्या भरात गाडी चालवू नका. वेग नियंत्रण ठेवा, अन्यथा उद्या मोठा अपघात घडू शकतो. हा व्हिडिओ मी फक्त व्ह्यूजसाठी बनवलेला नाही, तर 23 ऑगस्टच्या या महाभयंकर संकटातून मेष राशीच्या भावा बहिणींना वाचवण्यासाठी बनवला आहे. तुमच्या नात्यात, मित्रांमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाचा तरी उद्ध्वस्त होणारा संसार वाचू शकतो. उद्या रात्री 12 वाजल्यानंतर काय घडणार? उद्या 23 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यानंतर मेष राशीच्या आयुष्यात असा कोणता दुसरा मोठा महाभूकंप येणार आहे, हे सर्व आधी जाणून घेण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, असेच अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ, न्यू अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जुडून राहा. चला तर मंडळी, कमेंट बॉक्समध्ये आपली ताकद दाखवा आणि बजरंगबलीचे स्मरण करा. म्हणा सर्वांनी जय बजरंगबली, जय सूर्यदेव. वेळ संपत आली म्हणून सावध राहा. सर्वांना जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय बजरंगबली. मंडळी, मी काजल. चला तर आता रजा घेते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.